श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, हातावरील रेषेत दडलेले भविष्य बघू नका, त्याच हाताने कष्ट करा व स्वतःचे भविष्य घडवा. स्वप्न 3 असतात जे तुम्ही झोपल्यानंतर पाहता. स्वप्न ती असतात जे तुम्हाला झोप लागू देत नाही. स्वामी म्हणतात, तुम्ही आयुष्यात ज्या गोष्टी करता त्या सर्व गोष्टी आज सफल होणार आहेत. तुमचे प्रयत्न आज ते पूर्णपणे उद्दिष्टाला लागणार आहेत. या संदेशाला शेवटपर्यंत ऐकल्यानंतर तुम्ही जे विचार केलाय ते तुम्हाला मिळणार आहे. तुम्ही ज्या गोष्टीचा आत्तापर्यंत विचार करत होते ती प्रत्येक गोष्ट तुमच्या जवळच आहे. विश्वासाने आज शेवटच्या क्षणापर्यंत हा संदेश ऐका, कारण तुमचा स्वामींवरती एवढा विश्वास पाहिजे की स्वामी स्वतः तुमच्यावर एवढा विश्वास ठेवतील की तुम्ही जे गोष्ट कराल त्यात स्वामी तुम्हाला यश देतील. स्वतःवर असलेला विश्वास जेव्हा अधिक घट्ट होते तेव्हा तोच विश्वास आपल्या आयुष्यात परवरित होतो. स्वामी म्हणतात, पुढील येणारे 5 मिनिटे लक्षपूर्वक ऐका. मन एकाग्र करा. शांत मनाने पुढील 5 मिनिटापर्यंत संदेश पूर्ण ऐका. स्वामी म्हणतात, स्वतःचे ध्येय हेच स्वतःचे जीवन कार्य समजा. प्रत्येक क्षणी त्या ध्येयाचे चिंतन करा, त्याचेच स्वप्न पाहत राहा आणि त्याचा आधार घ्या. तुमचा स्वामींवरती विश्वास असेल आणि तुम्ही स्वामींना आपला देव मानत असाल तरच या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सूर्य सर्व प्रकारच्या चांगल्या वाईट वस्तूंवर प्रकाश टाकतो, परंतु स्वतः मात्र पूर्णपणे शुद्ध राहतो. अशा सूर्यप्रकाशाप्रमाणे आपण आपले चारित्र्य हे घडविले पाहिजे. सामर्थ्य हे सांगण्याची अथवा पाहण्याची वस्तू नसून वेळ आल्यावर कृती करण्याची ती गोष्ट आहे. सर्व गोष्टींना पुरून उरणारी एक गोष्ट आहे, ती म्हणजे कष्ट, कष्ट आणि कष्ट. स्वामी सांगतात, सगळेच निर्णय मनाने घेऊ नका, काही निर्णय बुद्धीने सुद्धा घ्या. संघर्षाशिवाय कधीच काही नवे निर्माण झाले नाही. तुम्ही असा कसा विचार करताय की तुम्हाला पाहिजे तर सगळंच, पण मेहनत करायची नाही. तुम्ही थोडेसे प्रयत्न करा, तुम्हाला यश स्वामी देतील. पण प्रयत्न करा, कारण बसून बोलणाऱ्या व्यक्तीला काहीच मिळत नसते. संकटात उडी घेऊन जे कार्य करतात त्यांनाच विजयश्री हार घालते. संकट तुमच्यातील शक्ती, जिद्द पाहण्यासाठी येत असतात. ते जेव्हा तुमच्या अंगातील शक्ती, तुमच्या मनातील जिद्द पाहतात तेव्हा त्यांना एवढं तर समजते की हे यशस्वी होणारच आहे. याच्या रस्त्यात आपण आलो तरीही आणि नाही आलो तरीही. त्यामुळे संकट आपली जिद्द आणि शक्ती पाहून आपल्याला सोडून जातात. शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द ज्यांच्या अंगी असते तोच खरा कर्तृत्ववान होय. शत्रूने केलेले कौतुक हीच आपली सर्वोत्तम कीर्ती होय. स्वामी बोलतात, या संदेशाला तुम्ही लाईक करून जा.
कदाचित तुम्हाला वाटत असेल की स्वामी हे काय बोलतायत, पण एक लक्षात घ्या, तुम्ही या संदेशाला लाईक कराल तर तुम्हाला मोठा अनुभव येईल. 100 गोष्टी बोलण्यापेक्षा एक गोष्ट प्रत्यक्षात आणणारा श्रेष्ठ असतो. व्यर्थ गोष्टींची कारणे शोधू नका, आहे तो परिणाम स्वीकारा. स्वामी सांगत असतात, वेळेप्रसंगी हळवेपणा बाजूला ठेवा, वास्तवाला समोर जाण्याची तयारी ठेवा. वेळ कधी आणि कशी तुमच्या अंगपलट येईल हे देवसुद्धा सांगू शकत नाही. विचार हेतूंकडे नेतो, हेतू कृतींकडे नेतो, कृतीमुळे सवय लागते, सवयीमुळे स्वभाव बनतो आणि स्वभावामुळे साध्य प्राप्त होते. विचार हीच यशाची पहिली पायरी आहे. वाहतो तो झरा आणि थांबतो ते डबकं. डबक्यात डास येतात आणि झरावर राजहंस. आता तुम्हाला मेहनत करून झरा बनायचं आहे की एका जागी राहून डबकं बनायचं आहे, तुम्ही तुमचं ठरवा. यशाजवळ पोहोचण्यासाठी कधीही शॉर्टकट नावाचा मार्ग कधीच नसतो. त्यासाठी कष्ट आणि मेहनत घ्यावी लागते. यश हे प्रयत्नांना चिकटलेले असते. यश ही एक प्रक्रिया आहे. या प्रवासात कधीकधी तुमच्यावर दगडे फेकून मारली जातात आणि तुम्ही त्या दगडाला मैलाच्या दगडामध्ये रूपांतर करता. यश मिळवायचं असेल तर स्वतःवर विश्वास असायला हवा. स्वतःवरच काही बंधन असायला हवे. यश मिळवण्यासाठी सगळ्यात मोठी शक्ती आहे ती म्हणजे आत्मविश्वास. यश हे न मिळणे याचा अर्थ अपयशी होणे असा नाही आहे. यश कोणालाही मिळत नाही. यश सुद्धा त्यांनाच मिळते जे प्रामाणिक प्रयत्न करतात. मोत्याच्या हारापेक्षा आयुष्यात आपल्या शरीरावरील घामांच्या धारांनी मनुष्य अधिक शोभून दिसतो. मोती होण्यासाठी जलबिंदूला आकाशातून आपला अंतपात करून घ्यावा लागतो. मनात आणलं तर या जगात अशक्य असं काहीच नाही. भेकड म्हणून जगण्यापेक्षा शूराचे मरण अधिक चांगले असते. भीती जवळ येताच तिच्यावर हल्ला करा आणि तिचा नायनाट करा. श्री स्वामी समर्थ. जेव्हा भीती जवळ येईल तेव्हा हा म्हणा, श्री स्वामी समर्थ. भित्री माणसे मरण्यापूर्वी अनेकदा मरतात, पण शूर माणसे एकदाच जन्मतात आणि एकदाच मरतात. बौद्धिक स्वातंत्र्य संपादने व ध्येयाने त्याचा उपयोग करणे हे प्रगतीचे मूळ होय. बुडणाऱ्या किनाऱ्यावरून सूचना देतात ते सामान्य आणि स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांना वाचवतात ते असामान्य. प्रामाणिकपणे केलेले काम आपल्याला आयुष्यात फळ देऊनच जाते. प्रसिद्ध व्यक्ती होण्यासाठी आयुष्यातला क्षण कोणत्या तरी क्षेत्रात होईना पण कामाने त्याला भरून काढावं लागतं. प्रलयाच्या वेळच्या आयुष्यात 3 गोष्टी होतील जेव्हा कोणीतरी तुम्हाला धोका देईल,
जेव्हा कोणीतरी तुम्हाला एकटं सोडून जाईल आणि जेव्हा कोणीतरी तुमचा फायदा उचलेल आणि विश्वासघात करेल, तेव्हा एकच लक्षात ठेवायचं, यांचा हिशोब तो देव वरे करणार आहे. प्रतिभा ही अनंत परिश्रमात सामावलेली असते. प्रतिभा जर बाहेर काढायची असेल तर त्यासाठी कष्ट, मेहनत करावीच लागेल. प्रतिकूलतेची अनुकूलता निर्माण करतो तोच खरा मनुष्य. परिस्थितीच्या अधीन होण्यापेक्षा परिस्थितीला आपल्या इच्छाप्रमाणे वाकविले पाहिजे. निदान तसा प्रयत्न तरी केलाच पाहिजे. परिस्थितीच्या अधीन होऊ नका, परिस्थितीला मात करा. आयुष्यात खूप येतील अडचणी, पण सामोरे जाण्याचा विश्वास ठेवा. निष्ठेने जे आपले कार्य करतात ते परमेश्वराच्या विकासवाला अनुसरून उन्नती पावतात. नियती अगदी थोडे असावी, पण तो प्राणापलीकडे जपावा. स्वामी म्हणतात, निढळाचा घाम घालून श्रमतो त्याचंच पृथ्वीवर खरी मालकी बनते. नजर नेहमी आसमानाकडे असावी, पण पाय नेहमी जमिनीकडे हवेत. आपल्या क्षमतेबरोबरच आपल्या मर्यादाही या आपल्यासारख्या असायला हव्या. तुम्ही जे काही करू इच्छिता त्यासाठी प्रयत्न तेवढे जास्त करा. ध्येयवादाला स्वतःच्या हृदयातील उतावळेपणाचे भय असते. म्हणूनच कोणत्याही कानात उतावळेपणा करू नका. संयम पाळा, जीवनाची सुरुवात करा. स्वामी म्हणतात, धावत्या पाण्याला अचूक मार्ग सापडतो, कारण तो धावतच असतो. त्याला माहीत आहे आपण जर धावू तर मार्ग मिळेल. शोधा म्हणजे सापडेल हे त्याला माहिती असते. त्याचप्रमाणे तुम्ही शोधा तरच तुम्हाला मार्ग मिळेल. जिथे जिथे जाल तिथे तुमची गरज निर्माण करायला शिका. कारण कुठेच तुमची गरज नाही, पण प्रत्येक जागी तुमची गरज निर्माण करता आली पाहिजे. तुम्हाला मोठेपणी कोण व्हायचंय ते आजच ठरवा आणि आत्ताच ठरवा. तुमच्या स्वप्नांचा पाठलाग करा. स्वप्ने जरूर खरी होतात जर पाठलाग आणि प्रयत्न प्रामाणिकपणे केले तर. ज्याला खरोखरच लक्ष्य गाठायचे आहे त्याने प्रत्येक गोष्टीकडे बारकाईने लक्ष द्यायला हवे. ज्यांना आपण पराजित होणार आहोत अशी भीती सदैव वाटते त्यांचा पराभव निश्चित आहे असं समजावं. कारण यात काही चुकीचं नाही. जो व्यक्ती धोका पत्करण्यास कचरतो तो लढाई कायच जिंकणार. जेव्हा सगळंच संपून गेलंय असं आपल्याला वाटतं तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू होण्याची. जीवनातील काही पराभव हे विजयाहून अधिक श्रेष्ठ असतात. जीवनात आपले ध्येय कितीही दूर असले तरी त्यांच्याजवळ जायचे म्हणजे प्रथम एक पाऊल टाकून प्रारंभ करावा लागतो व तसेच करीत गेले म्हणजे हळूहळू आपण ध्येयाजवळ पोहोचतो. या संपूर्ण जगात 3 प्रकारचे लोक असतात. 1. हे लोक काही करतात, घडवतात. 2. हे लोक काय होतंय ते बघतात आणि बघतच राहतात. 3. हे लोक काय व कसं झालंय याकडे आश्चर्याने बघतात. आता तुम्हाला घडवणारं व्हायचंय, बघणारं व्हायचंय की आश्चर्याने बघणारं व्हायचंय हे तुम्ही ठरवा.
जगण्यासाठी आवश्यक असणारी ऊर्जा मिळवण्यासाठी तर अडचणी असतात. अडचणी काही मोठ्या नसतात. जग बदलायचे असेल तर आधी स्वतःला बदला. ज्या अडचणी येत आहेत त्यांना सामना करा. घडून गेलेल्या गोष्टींकडे कधीच वापस पाहू नका, कारण तुम्ही त्या आता बदलू शकणार नाही. पण ज्या गोष्टी घडल्यात किंवा ज्या घडणार आहेत त्यांच्याकडे लक्ष द्या, कारण की आता ही वेळ आहे त्या गोष्टी बदलू शकतो. गौरव हा पडण्यात नाही, पडून उठण्यात आहे. गुणांचं कौतुक उशिरा होतं, पण होतं मात्र नक्की. गरुडाचे पंख लावून चिमणी पर्वताचं शिखर गाठू शकते. गरुडा इतके उडता येत नाही म्हणून चिमणी कधी रडण्याचे सोडत नाही. खिडकी म्हणजे आकाश नसतं. खरा आनंद सुखसोयीमुळे, संपत्तीमुळे किंवा दुसऱ्यांनी केलेल्या स्तुती यांनी होत नाही, तर आपल्या हाती काही लक्षात ठेवण्यासारखे सत्कृत्य झाले तरच होतो. कोणी कितीही चिडवण्याचा प्रयत्न केला तरी संयम राखणे हेच शौर्याचे लक्षण आहे. कोणतीही उद्दिष्ट मेहनतीशिवाय साध्य होतच नसते. कोणतेही अडथळे नसतील ती वाट चुकीची आहे, कारण चांगल्या वाटेवर अडचणी ह्या येतात आणि तेच पहिलं लक्षण असतात की आपण योग्य दिशेवर चालत आहोत. कोणतीही वस्तू चांगली वा वाईट नसते, फक्त आपले विचार तिला तसे रूप देतात. आयुष्य हे लहान आहे, पण ते जगा एवढे की ते आयुष्य सुद्धा आपल्याला म्हटलं पाहिजे हे कोण आहे जे या लहान आयुष्याला एवढं जगतोय. कोणतीच वेळ शुभ किंवा अशुभ नसते. माणूस आपल्या पराक्रमाने एखाद्या वेळेला काय ते महत्त्व आणून देतो. वेळ शुभ किंवा अशुभ मुळीच नसते. आपण चांगले कर्म केले तर वेळ शुभ येणार आणि वाईट केले तर वेळ अशुभ येणार. कुठल्याही संकट समयी मनुष्य आपल्या ध्येयापासून ढळला तर तो जिवंत असून मेल्याप्रमाणे आहे. कधी कधी हक्क मागून मिळत नाही, ते मिळवावे लागतात. आयुष्यात कठीण किंवा महान प्रसंगांना तोड देता येईल असे गुण ज्या माणसाजवळ असतात तो मनुष्य महान होतो. एखादी व्यक्ती जे बंधन स्वतःवर आपल्या बुद्धीवर लावून घेते ते आचरणात तिला एक प्रकारचा आनंद असतो, अभिमान वाटतो. एकदा कर्तव्याच्या वाटेवरून जायचं ठरलं की भावनांना विचार करायचा नसतो. भावना या काही प्रकारच्या असतात. काही असतात ज्या म्हणतात, अरे हे रस्ता खूप अवघड आहे, याकडे चुकूनही नाही जायचं. तर काही म्हणतात, अरे हे रस्ता अवघड आहे, याकडेच जायचं, कारण अवघड वस्तू करण्यात खूप मजा येते. तर काही भावना अशा म्हणतात की काय जावं, आपण कुठेच नाही जायचं, इथंच बसायचं. माणूस म्हणतो की आपल्याला काहीतरी करायचं, पण भावना म्हणतात काहीच करायचं नाही. पण देव म्हणतो सर्व काही करता येईल जर पहिला प्रयत्न केला. तुम्ही पहिलीच पायरी चढली नाही तर पुढच्या पायऱ्या कशा जाणार. एखादी व्यक्ती जे बंधन स्वतःवर आपल्या बुद्धीने लावून देतो ते आचरणात तिला एक प्रकारचा आनंद असतो आणि अभिमान वाटतो, हे नक्की. एकदा कर्तव्याच्या वाटेवरून जायचं ठरवलं की मग त्याच्याकडे जायचं असतं. वाट बदलायची नसते, प्रयत्न सुरू ठेवायचे असतात. इतिहास हा
असा असतो जो आपल्याला महत्त्वाचा असतो आणि आपला इतिहास कोण वाचावा यासाठी तो बनवावा लागतो, तो इतिहास घडवावा लागतो. स्वामी म्हणतात, इच्छा दांडगी असली की मदत आपून तुमच्याकडे चालत येते. आशेच निराशेच असे अनेक प्रसंग येतात, पण विचारांचा भक्कम पाया असणारी माणसं कुठल्याही प्रसंगी ठामपणे उभी राहतात. आवडतं तेच करू नका, जे करावं लागतं त्यात आवड निर्माण करा. आयुष्यात काही करून दाखवायचं असेल तर आपण काय आहोत यापेक्षा आपण काय करू शकतो याचा विचार करायला हवा. जगात अशक्य असलं काहीच नाही. आपले सत्यवचन हेच असले पाहिजे की प्रामाणिक राहणे, इमानदारीने काम करणे आणि सर्वांचे चांगले चिंतने. आपले लक्ष्य साध्य विसरू नका, अन्यथा जे काही मिळाले तेवढ्यातच संतुष्ट राहण्याची सवय लागेल. आपली बाजू मांडायची असेल तर अशी मांडा की प्रत्येकाने त्यावर विचार केलाच पाहिजे. आपण ज्या ध्येयासाठी झगडा देत आहोत त्याबद्दल स्पष्ट आकलन नेहमी आवश्यक आहे. आपण जे सत्य शोधत आहोत ते या जगात आहे की नाही पहिले हे माहिती करा. अगदी आपल्या पाशीच आहे पण ते आपल्याला दिसत नाही. कधी कधी असं सुद्धा होतं, कधीतरी दिसतो पण आपल्या लक्षात येत नसते. आपण चंदन असल्याची घोषणा चंदनाला कधीच करावी लागली नाही. त्याचा गंध वाऱ्याबरोबर पसरत जातो आणि त्याचे सर्वीकडे परिचय देत फिरतो. आत्मविश्वास हे वीरत्वाचे सार आहे. आतला आवाज सतत ऐकत राहणे हीच स्वातंत्र्याला मिळणारी किंमत आहे. अशक्य हा शब्द आपल्या शब्दकोशातून काढून टाका. अविजय हाच आयुष्यातील सर्वात मोठा विजय असतो. स्वामी म्हणतात, अपयशाने खचून जाऊ नका, उलट अधिक जिद्दी व्हा. कारण तुम्हाला ते करायचंय जे कोणीच केलं नाही. कदाचित ह्या गोष्टीचा कोणी विचार केलाच नसेल की तुम्ही काय करणार आहात. कदाचित तुमच्या नातेवाईकांना वाटत असेल की तुम्ही काहीच करू शकत नाही, पण तुम्ही असे काहीतरी करून दाखवा की त्यांनीही आश्चर्य व्यक्त केला पाहिजे. स्वामी बोलतात, आयुष्य आपल्या मनमर्जीने जगायला हवे. मस्तीत पण शिस्तीत जगण्यास शिका. ज्या गोष्टी तुम्ही विसरला त्या वापस आठवा आणि पुन्हा प्रयत्न करा. आपल्या आयुष्यात बऱ्याचदा असे प्रसंग येतात ज्यावेळी आपण जे काही करतो त्यावर आपलाच विश्वास नसतो, पण जेव्हा ती गोष्ट होते तेव्हा सर्वांचाही आणि आपलाही विश्वास बसतो. बऱ्याच वेळा आयुष्यात खूप एकटे वाटत असेल, पण त्यावेळी तुम्हाला जे आवडते ते गोष्ट करा. आयुष्यात जगण्याचा आणखीन मजा येईल. खूप लोकांना असं वाटतं की आता मला हे काय होतंय, आता माझं कशात मनच लागत नाही. तेव्हा तुम्हाला जी गोष्ट सगळ्यात जास्त आवडते ती करण्याचा प्रयत्न करा, कारण ती केल्याने तुम्हाला आनंद मिळेल, तुमचं मन लागेल आणि वापस तुम्ही पूर्वेसारखे व्हाल. स्वामी म्हणतात, काळजी नका करू. प्रत्येक गोष्ट हे तुमच्या मर्जीनेही होत नाही. ही प्रत्येक गोष्ट माझ्याच मर्जीने होते आणि मी काहीतरी चांगलाच तुमच्यासाठी नियोजन करून ठेवलं. विश्वास ठेवा. या संदेशाला तुम्ही आता 30 सेकंड पूर्ण ऐकल्यानंतर तुमच्या आयुष्यात चमत्कार जाणवेल. कदाचित तुम्हाला वाटत असेल हा संदेश काय होता, तर हा संदेश होता स्वामींचा वरदान घेऊन आलेला.
कमेंटमध्ये एकदा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आणि एकदा सर्वजण म्हणा, तुम्ही कुठे असाल त्याची काही लाज वगैरे बाळगू नका. आणि म्हणा एकदा, श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.